सस्नेह नमस्कार. भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत. एक वेगळा विषय आणि श्री गणेश यांचे आगमन. पण मग गणपतीसोबत उंदीर मामा पण येतात आणि येतात चविष्ट मोदक. मग मोदक स्पर्धा. मित्रांनो, धनश्री सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आणि योजना राबवते. स्त्रियांसाठी, मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा संस्कृती आणि सामाजिक विषयांना घेऊन. पण मग कला या संस्कृतीच्या आणि सांस्कृतिक भावनेच्या माध्यमातून जर डेव्हलप होत असेल तर ती आपल्या पदार्थांमध्ये सुद्धा आली पाहिजे. त्याला सुद्धा आपल्याला सजवता आलं पाहिजे आणि इतरांपर्यंत अगदी चवदार, चविष्ट आपण पोहोचवू शकलो पाहिजे. रुचकर ज्याला म्हणता येईल. आपल्याला ही मोदक स्पर्धा धनश्रीच्या माध्यमातून आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतोय असं म्हणायला हरकत नाही. मग मोदक कसं असावं? घरून मोदक बनवून आणायचं आहे. सुबक असलं पाहिजे, चवीला उत्कृष्ट असलं पाहिजे आणि त्यांना बक्षीसं सुद्धा देण्यात येईल असं सुद्धा धनश्री प्रतिष्ठाननं अनाऊन्स केलेलं आहे. आणि ही स्पर्धा मंजुताई आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. स्पर्धेसाठी 21 मोदक आणायचे आहेत. ते कोणाला खायला द्यायचे नाही आहे, कारण स्पर्धेनंतर अनाथ आश्रम किंवा गरजू व्यक्तींना आपण ते वाटणार आहोत. मोदक करताना किंवा ते आणताना स्पर्धेच्या ठिकाणी त्याची मांडणी, स्वच्छता, तयार मोदकांसहित स्पर्धेला 15 मिनिटं अगोदर पोहोचणं, या सर्व अटी आणि शर्ती किंवा नियमावलीचं आपल्याला अगदी सामंजस्यानं पालन करायचं आहे. मोदकांच्या चवीबरोबर त्याचं सादरीकरण, सजावट, संकल्पना ह्या सर्व गोष्टी सुद्धा बघितल्या जाणार आहे आणि विजेत्यांना सुंदर बक्षीस सुद्धा मिळणार आहे. परंतु विजेत्यांची निवड ही आयोजक, परीक्षक आणि ती व्यवस्था सांभाळणारी हे नियोजन समिती करणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक राहील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. स्थळ आहे जिजाऊ स्मारक आरटी ऑफिसच्या समोर, बियाणी चौक, अमरावती. बुधवार 4 सप्टेंबर दुपारी 4 ते 6ची वेळ देण्यात आली आहे आणि संपर्क क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही लगेच आपली नावनोंदणी करून आपलं हे मोदक स्पर्धेचं अप्रतिम असं भेट स्वरूप श्री गणरायाला आणि गणरायाच्या त्या सर्व भाविकांना देणार आहोत. आपलं स्वागत. खूप खूप धन्यवाद. आम्ही भारत कला दर्पणच्या वतीनं धनश्री सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या सुंदर अशा गोड मनमोहक मोदक स्पर्धेला आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो.